वळूयात पुढील बातमीकडे। पाडण्यापेक्षा निवडून कसं यायचं ते बघा, सत्तेत या। संभाजीराजेंनी मनोज जरांगे यांना तिसऱ्या आघाडीत येण्याचं आवाहन केलंय। तर आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही, आरक्षणासाठी लढतोय, आम्हाला राजकारणात यायचं नाही असं जरांगेंनी म्हटलंय। एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी मनोज जरांगे पाटलांना सांगितलं आता पाडायचं बोलू नका तुम्ही, आता निवडून कसं आणायचं हे बघा। आणि मी ह्या शब्दात सांगितलं तुम्ही आमच्यावर नाही आला तरी चालेल, पण यावेळी तुम्ही यायलाच पाहिजे। हे जर हे सत्ताधारी लोक आणि विरोधी पक्षाचे लोक तुमची जर दखल घेत नसेल तर याच पाहिजे सत्तेत मध्ये उभा करा। तुम्ही आमच्या बरोबर या, आमच्यावर नाही यायचं येऊ नका, स्वतंत्र उभा करा, पण सत्तेत या। काय चुकीचं नाही, त्याशिवाय प्रश्न सुटणारच नाही। सांगतो राजसाहेब, आपण उठत नसतो, आता पाणी घेत नसतो, औषध घेत नसतो, उठत नसतो। मला पाहिजे सगळ्या मागण्याची अंमलबजावणी। मला माझ्या समाजात राजकारणात नाही जायचं। आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलोय, आमचं ध्येय आमचे लेकरं मोठे करायचे। तर संभाजीराजेंनी मनोज जरांगेंना तिसऱ्या आघाडीत येण्याचं आवाहन केलेलं आहे। मात्र आता मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार नाही असं जरांगेंनी म्हटलं।